नाथबाबांनी आपल्या अभंगामध्ये एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत हे मनुष्याचं जीवन सुजलम सुफलम करत असतात. भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगती ही निरंतर असावी. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधन तुटती भवाची बंधन. संताविना प्राप्ती नोहे ऐसे वेद देते ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. मनोरथ कोणता आहे? मनुष्याच्या ठिकाणी भगवत प्राप्तीचं मनोरथ जर असेल, मनोरथ अनेक प्रकारचे आहेत. आपण या ठिकाणी फक्त भगवत प्राप्ती हे मनोरथ संत कसं पूर्ण करतात. नाथबाबांनी या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामींचा शिष्य एकनाथ महाराज असं म्हणतात की संत हे आपलं मनोरथ पूर्ण करतात. एकनाथ महाराज पैठणकर, एकनाथ बाबा यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम केलं आणि शुद्ध स्वरूपात ज्ञानेश्वरी आपल्या समोर त्यांनी ठेवली. आणि शेवटी असं लिहिलं की अमृताचे ताटे ठेविली करवंती. जो कोणी याच्या पुढं आता ओवी करील, या भरलेल्या अमृताच्या ताटात करवंटी ठेवल्यासारखी ती ओवी आहे. म्हणून माऊलींनी ज्या ओव्या केलेल्या आहेत त्या शुद्ध स्वरूपात आहेत, अमृत स्वरूपात आहेत. येड्या गावळ्याचे काम नाही. नाथबाबांनी समाजावरती खूप कोरडे ओढले आणि समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न केला आपल्या आईसारखं. ते म्हणतात की संतांचे जर तुम्ही पाय धरले तर ते संत तुम्हाला भगवत प्राप्ती करून देतात. त्यांच्या जीवनातलं एक उदाहरण असं आहे की नाथबाबा ज्यावेळेस त्यांच्या आश्रमामध्ये, जनार्दन स्वामींच्या आश्रमामध्ये, जनार्दन स्वामीचा आश्रम म्हणजे देवगिरी किल्ला, एकनाथ बाबांनी त्या ठिकाणी स्वामी ध्यानस्थ बसलेले असताना आलेला मुघलांचा जो काही हल्ला तो सुद्धा परतवला. निष्ठेने सेवा केली. सेवाभाव त्या ठिकाणी होता त्यांच्या ठिकाणी. गुरु शिष्याचं नातं हे कसं असावं हे नाथचरित्र आपण पूर्ण अभ्यासल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. म्हणून गुरुवाक्य प्रमाण, सद्गुरूचं वाक्य प्रमाण मानायचे ते. आणि नेहमी त्यांचे विचार असायचे की कधी मला भगवत प्राप्ती होईल, कधी मला भगवत प्राप्ती होईल, कधी मला ज्ञानप्राप्ती होईल. आणि या लालसेने, भगवत प्राप्तीच्या लालसेने, ज्ञानप्राप्तीच्या लालसेने ते आपल्या सद्गुरूच्या, आपल्या गुरुची सेवा ही निष्ठेने, श्रद्धेने, श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धेने ते करत होते. रोज वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांची परीक्षा पाहिली जायची आणि ते त्या परीक्षेला अगदी उतरत असायचे.
एकदा तर पान खाता खाता जनार्दन स्वामींचं ते पीक पात्र जवळ नव्हतं, थोडंसं लांब होतं आणि असं त्यांनी थुंकण्यासाठी असं हे केलं, पीक पात्र नाथांना थोडं लांब होतं, तर नाथांनी अशी ओंजळ केली आणि स्वामींनी त्या उंजाळीमध्ये असं आपलं पीक टाकलं आणि स्वामींनी नेऊन ते बाजूला टाकून हात स्वच्छ धुतले. म्हणजे इथपर्यंत सेवा नाथांनी आपल्या जनार्दन स्वामींची केली, आपल्या गुरूंची केलेली आहे. ते कलियुगामधलं आत्यंतिक त्याला म्हणता येईल अशा प्रकारचं उदाहरण आहे की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं. आणि ध्यान, धारणा, तपस्या ह्या सगळ्या गोष्टींची परीक्षा आहे. तर शेवट एक दिवस त्यांना असं वाटलं की आता नाथांना आपण भगवत प्राप्ती करून द्यावी असं गुरूंना वाटलं. आणि गुरु म्हणाले, नाथा चल आपल्याला जर आता बाहेर फिरायला जायचं आहे थोडं. म्हणून नाथ म्हणाले की आता एवढी दुपार झालेली. विचार केला त्यांनी नाथांनी, काही बोलत नसायचे ते गुरूंना मागं, असं काही आता का निघालं, आता का जायचं आपल्याला, असं का तसं का, असं नाही. ते म्हणाले चल तर चल. पण विचार केला नाथांनी की इतकी भयंकर उष्णता बाहेर वाढलेली आहे, दुपारची वेळ आहे, ऊन रणत आहे, सूर्य आग ओकतोय आणि अशा या उन्हामध्ये आपल्याला फिरायला जायचं म्हटलं तर काय. आता पण गुरुवाक्यप्रमाणे गुरूंनी सांगितलं ना चल म्हणून निघाले. मग त्यावेळेस काय अशा सडका वगैरे काही नव्हत्या, त्यावेळेस फुपाट्याचे रस्ते होते सगळे. आणि बाहेर निघाल्यानंतर अशा एका फुपाट्याच्या रस्त्याने ते चालले पुढे जात असताना त्या पांदिरीच्या रस्त्याने खूप फुपटा, गरम उष्णता अंगाला लागते, गरम वारा लागतोय, हवा लागते, तहान पण लागली रस्त्याने चालता. आणि अशा अवस्थेत समोरून एक फकीर येताना नाथबाबाला दिसला. आता फकीर दिसल्यानंतर नाथबाबांनी बघितलं त्याच्याकडे, तर म्हणाले अरे काय फकीर हा. मनात विचार केला, काही बोलले नाहीत पण मनातल्या मनात विचार केला नाथांनी की काय त्याची अवस्था, ते काय कापडं अंगावरती टाकलेत, काय ते कमरेला गुंडाळलंय, काय तिच्या पायामध्ये काही नाही आहे, ते पाय सगळे धुळीने लिडबिडलेत, अंगाला सगळं काही घाम आलेला आहे, केस विस्कटलेले आहेत, गळ्यामध्ये दोन बाजूला 2 झोळ्या आहेत, त्या झोळीमध्ये काहीतरी भिक्षापात्र वगैरे, भिक्षा वगैरे काहीतरी दिली असेल कोणी त्या गावात, मागच्या गावामध्ये. आणि ते भिक्षा घेऊन आता हे चाललेत. नाथांना थोडंसं त्याच्याविषयी मनामध्ये संकोच निर्माण झाला, तिरस्कार निर्माण झाला. जसं तो फकीर जवळ येत होता तसं जनार्दन स्वामी सुद्धा त्याच्याकडे बघत होते. आणि समोरासमोर गाठ झाली आणि जनार्दन स्वामी नाथांचे गुरु ते त्याच्याशी बोलायला लागले. क्या कैसा है, ठीक आहे ना. तर असं बोलायला लागल्याबरोबर नाथांनी असं तिरकं बघितलं गुरूंकडं की अरे गुरु या आणि या फकीराशी बोलतायत, काय त्याची अवस्था, आपले गुरु किती पवित्र आहेत, काय आहेत, आणि हे याच्याशी बोलतात. कहाँ से आए बाबा, गुरुने विचारलं. अभी आए ओ भिक्षा मांग के, और अभी भूख भी बहुत लगी है मुझे, क्या करूं. पास गांव में मुझे बासी रोटी मिली है, खाने की है, लेकिन जहाँ पानी मिलेगा वहाँ मैं बैठकर अपना भोजन करूंगा. असं तो फकीर म्हणाला.
आणि मग तिथं एक लिंबाचं झाड मोठं होतं साईड बाजूला, आणि तिथं सावली पडलेली होती आणि जवळच एक झरा वाहत होता. चलो यहाँ बैठते हैं और खाना खाते हैं. अच्छा. आणि मग जनार्दन स्वामी म्हणाले, खाना खाने का हो, मैं भी आता तुम्हारे साथ, चलो, मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर, चला. फकीर म्हणाला, क्यों नहीं, चलो ना, लाई आहे बासी रोटी लाई आहे. आणि असं म्हटले. त्या फकीराबरोबर 3 कुत्र्या होत्या. त्या पायामध्ये अशा इकडून इकडे इकडे लुडबुड लुडबुड करायच्या. आणि त्या कुत्र्या पाहिल्या नातान्या, काय ते कुत्र्या, काय ते फकीर बाबा, काय त्याच्या अंगावर असं तो घाम, काय वास येतो त्याचा. आणि आपले गुरुजी कुशल म्हणतात की मी पण तुमच्याबरोबर जेवू लागतो. गेले, दोघं पण बसले तिथं लिंबाच्या झाड. पण नादबाबा इकडंच उभे राहिले, असं वाकडं तोंड करून इकडं बाजूला. काय म्हणावं गुरुला आता, याने कुठून भाकरी आणल्या, काय आणल्या, शेळ्या पाक्या काय, आणि ते खायच्या म्हणतात. आता कसं काय म्हणावं आपल्या गुरुला, तर काय आपल्याला बोलता येत नाही. मग दोघं पण बसले. तो कटोरा होता, त्या कटोऱ्यात शिळ्या भाकरी घेतल्या, त्या टाकल्या, चुरल्या अशा मस्तपैकी. तो बासी रोटी है ये, तो इसको तो दूध चाहिए. कोण म्हणाला? एक नाथबाबांचे गुरु जनार्दन स्वामी म्हणाले, दूध चाहिए ना. अब दूध का क्या, बहुत दूध है अपने पास. त्याच्या 3 कुत्र्या होत्या. त्या 3 कुत्र्याला त्या फकीराने बोलून घेतलं. अभी निकलता हो दूध. तर नाथ महाराज आणखी चहात चंपत पडले, बाबा. आणि आता हे कुत्र्याचं दूध काढणार आणि कुत्रीचं दूध खाणार आपले गुरु. काय बोलावं आता. अरे 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 अरे. म्हणून थोडंसं असं अशंक्य नजरेने ते पाहायला लागले नाथबाबा, की काय म्हणावं आता या ठिकाणी. किती पवित्र गुरु आपले. या शेळ्या भाकरी, हे कुत्र्यांचं दूध. त्या फकीराने असं दूध काढलं, त्या कुत्र्यांचं कटोरा गच्च भरला तुझ्यात, ते असा काला केला. आणि मग म्हणाले, पहिले खाओ खाओ, तुम खाओ. जनार्दन स्वामी म्हणाले, नाही आप पहिले खाओ. फकीर म्हणाले, नाही आप पहिले खाओ. मग आप पहिले खाओ म्हटल्याबरोबर लगेच जनार्दन स्वामीने लगेच असा हात घातला, घेतला. हो, क्या है, अमृत समान. ऐसा खाना तो मैंने कभी खाया भी नहीं है. क्या खाना है. और फकीराने त्याच्यात हात घातला आणि तो बी खाऊ लागला. नाथ महाराजांना आणखीन वेगळंच वाटलं. अरे काय म्हणावं आता यांना. काय कुत्रीचं दूध, काय त्या शिळ्या भाकरी, काय काय तो फकीर, काय ती अवस्था सगळी. अरे 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 अरे, बिघडलं सगळं काम. म्हणाले आता काय करावं गुरूंना आपल्या. आणि दोघांनी ते काला सगळा असा असा वरपूर खाऊन घेतला. ते मस्त बघ्या. फकीर म्हणला, अरे हा पानी कहाँ है, पानी पीने का है, और ये बर्तन भी धोने का है. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणाले, नाथ बाबा, नाथ, अरे इकडे ये. एवढं कटोरा धुवून काढ या झऱ्यामध्ये आणि पाणी घेऊन ये फकीर बाबाला, जा. त्यांनी तर असं किळसच झाली होती नाथांना. ते म्हणाले, आता काही नाही, ते कुत्र्याचं दूध काढून त्याच्यातून खाल्लंय आणि मला सांगतात की धुवून आण म्हणून. आता पण आता गुरु आज्ञा प्रमाण, गुरुची आज्ञा आहे, मोडता येणार नाही. म्हणून त्यांनी तो कटोरा घेतला आणि झऱ्यापर्यंत गेले, त्याच्यात पाण्यात बुडवलं आणि त्याचा त्या प्रसादाचा स्पर्श नाथबाबांना झाला. आणि स्पर्श झाल्याबरोबर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि ज्ञानप्राप्ती झाल्याबरोबर नाथांनी ते जे पाणी आता हिसळून टाकणार होते खाली कटोऱ्यातलं, ते पाणी घट 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 नाथांनी पिऊन घेतलं.
आणि म्हणाले, कोण योगी आहे हा? म्हणून मागं वळून पाहिलं. तर मागं वळून पाहिलं, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे स्वान, काखे झोळी पुढे स्वान. मग काखेमध्ये झोळी, स्वान पुढं, आणि मग ते 3 कुत्र्या होत्या. त्या 3 कुत्र्या कोण आहेत? मग ते ज्ञान प्राप्त झालं नाथांना, की त्या अनिमा, गरिमा, लदिमा अशा प्रकारच्या 3 सिद्धी त्या होत्या. त्या दत्तात्रेयांच्या पायाजवळ आहे, त्या प्राप्त झाल्या. भगवान प्रत्यक्ष दत्तात्रेय नाथांना त्या ठिकाणी भेटले आणि नाथांचं जीवन कार्य सुजलाम सुफलाम केलं. म्हणून संतांचे पाय धरले पाहिजे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग संतांचे पाय जर धरले तर संत काय करू शकणार नाहीत. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. आपलं मनोरथ हे जे भगवत प्राप्तीचं आहे, हे भगवत प्राप्तीचं आपलं मनोरथ जे आहे हे संत पूर्ण करतात. म्हणून संतावरती श्रद्धा ठेवा, संतांचे चरण धरा आणि हरीची प्राप्ती करून घ्या, असं या ठिकाणी नाथांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. विठाला विठाला विठा.